जय शिवराय, जय शंभूराजे. 11 मार्च 1689 हा दिवस मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा होता. अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता. असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशाने वडू तुळापूर येथे ठार मारले. महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते. आदी महाराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती. संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले. ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती. शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणीसुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते. संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्यांचे देखील तेच हाल होतील, असा आदेश औरंगजेबाने दिला होता. औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती. अखेर पहाट झाली. रात्रीचा काळा कुट्टा अंधार आता नाहीसा होत होता. तांबडं फुटू लागलं होतं. झाडांची सळसळ ऐकू येत होती. पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते. भल्या पहाटे जनाबाई परटीन धुणी धुण्यासाठी नदी काठावर आली. कपडे धुत असताना तिला ते रक्तामासाचे तुकडे काठावर दिसले. कोणीतरी सांगितले, आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत. ते रक्तामासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या. शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती. गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावहून गावात परतले. बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली. शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला. सगळ्यांचे चेहरे उदासवाणे होते. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला, बाकी काही नाही. आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे रक्तमांस आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याचं दुःख वाटतंय. खरं आहे तुमचं. मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला, शिवाजीराजांनी आपल्या लेकरा बाळांवर, या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय. आज त्यांच्या लेकराचा आतडी कोतळा आपल्या गाव शिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावे, हे नाही बरे वाटत बघा. इतक्यात दामाजी पाटील बोलले, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळीज जास्त तुटतंय. पण गावच्या भोवताली 4-5 लाख फौजेचा तळ पडलाय. बादशाची लय दांडकी आहे. त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फर्मान काढलंय. खरंय पाटील, आज दिवसभर 10 गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही. उगाच बादशाची कळ नको काढायला. पंचक्रोशीतली बाकीची सारी गावं गप्प गार पडल्यात. आपणच कशाला घोड्यावर बसायचं. आता रात्र होत आली होती. गावपाटलानं निकाल दिलेला होता. गावकरी आपापल्या घराकडे परतले होते. भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागले. पण जना परटीन मोठी जिद्दीबाई होती. ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली. तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले. शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी आधी गोष्टी निघाल्या. त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हेलावली होती. रात्र बरीच वाढली होती न तरीही कोणीही तिथून हालायला तयार नव्हतं. मंदिरातल्या गोरखनाथबुवाला पाटलिनीने बोलावून घेतले. तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बेचैन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला. आपल्या हातातली काठी खाली ठेवत दूरवर बसला. आता जनाबाई बोलू लागली, आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले. जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून काय करेल? गाव जाळील इतकंच ना. जनाबाईच्या
बोलण्याने राधाबाई पेटून उठली. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्यदेहाला मुक्ती द्यावी, असं शास्त्रपुराण सांगतं. गोविंद म्हणतो, हिते शिवाजीराजांच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप्प. आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या. चला नदीकाठी, चला, असा एकच आरोळा उठला. बाहेर गच्च काळोख, पण साऱ्या लेकीबाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या. वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला. आत झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले. कारभारीन, काय हा पोरकटपणा लावलाय? बादशाने गावावरून काडवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला. कारभारी, शिवाजी महाराजांच्या लेकराचं मांस घारी गिधडांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट? असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचा गाव आणि घर. निघालो आम्ही. राधाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली. तिच्याबरोबर जनापरटीन आणि वडू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली. नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता. एकदाचा नदीकाठ आला. असं म्हणतात काळा अंधार होता. त्यात बादशाच्या फौजेची भीती होतीच. सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातली सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदीकिनारी येत होती. त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते. मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत धाराधूर झोपलेले होते. गावकरी दबकत दबकत पुढे आले. त्यांनी कुडाचा चुला पेटवला. त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे, नेसूचे धोतर सोडली. त्यामध्ये मांसाचे मिळतील ते तुकडे गोळा केले. त्या काळ्या कुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले. काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली. कोणी शेणकूट आणली, कोणी लाकूड फाटा आणला. दहनाची सगळी तयारी झाली. समोर पेच निर्माण झाला. चिता रचायची कोणाच्या जागेत. दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते. त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर. शिवाय तिथून बादशाचा तळही अगदी जवळच. बाकीचे जमीन मालक घाबरले. उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर? संपूर्ण गाव कुजबुजत होता. शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला. गाव शिवाराजवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला, या इकडं, ही आम्हा महारांची वतनी जमीन. आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना. समजा उद्या बादशाचं संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा. कसं विसरू आम्ही? तिथे गोविंदाच्या जागेत सरण रचलं गेलं. बादशाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती. दामाजी पाटलानं गावातील तरण्या बांडपोरांना गाव शिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले. अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच अडवा. गोफणीतल्या दगडांनी लोळवा. एकेकाला प्राण गेला तरी चालेल, परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका, असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले. अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधडा पेटू लागली. आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या. गावकऱ्यांना हुंदका फुटला होता. आयाबाया तर जोरजोरात रडत होत्या. पोरं तर धाय मोकळून रडत होती. पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होते. अरे रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठं आलास र पाखरा? त्या शोकाला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
पहाट होण्याआधीच राजाची चिता विझवली गेली. राजाची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली. आता उजाडू लागलं होतं. पाखरे जागी होऊ लागली होती. नदीकाठावर जमलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते. संदर्भ: संभाजी कादंबरी. लेखक: विश्वास पाटील.